मूलभूत अधिकारांवर गदा आणण्याचं काम हे शासनाने केलेलं आहे। हे शासनानं पोलिसांच्या मार्फत जे मुलांवर लाठी हल्ला केलेला आहे त्यांचा जो मूलभूत अधिकार आहे तो हिरावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तो लाठी हल्ला एवढा अमानुष होता की त्या लाट्यांना खिळे लावून ते विद्यार्थ्यांना मारत होते, विद्यार्थिनीचे कपडे फाडत होते। या सर्व गोष्टीला जबाबदारी स्वीकारून या देशाचे पंतप्रधान नैतिक जबाबदारी स्वीकारून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा। हे जे आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये जे होरपळणारी मुलं आहेत ती वय वर्ष 16 ते 18, 19, 20 या वयामधली मुलं आहेत। या मुलांवर खूप मोठा अन्याय अत्याचार होत आहे। जे वय शिक्षणाचं आहे, शिक्षण घेऊन पुढे जाण्याचं आहे, हे आपल्या देशाचं करिअर घडवणारा आणि भवितव्य घडवणारी ही मुलं आहेत। तुम्ही त्यांच्याबरोबर असं राजकारण करू नये। यामध्ये मी स्वतःही एक पीडित आहे। माझा मुलगा अतिशय चांगला स्कोर घेतो तरी सुद्धा त्याला नीट द्यावं लागतं। हे अतिशय दुःखद गोष्ट आहे। या मुलांनी जायचं कुठं, हक्क मागायचा कुठं, आणि जर सरकार असं दबवत असेल तर पुढे जाऊन करणार काय, या मुलांचं भविष्य काय, हा माझा सरकारला खूप मोठा प्रश्न आहे। तुम्ही ही जर पिढी अशी करत असाल तर या पोरांचं भविष्य काय होणार आहे। त्यामुळं आम्ही या जंतर मंतरच्या आणि आंदोलन करणाऱ्यांच्या सगळ्यांच्या सोबत आहोत। तुम्ही असा अन्याय करू नका आणि प्रत्येकांना असा त्रास देऊ नका। यामध्ये प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तींनी उतरायला हवं आणि सरकारचा विरोध करायला पाहिजे। धन्यवाद। जय भीम। आमची मुलं आम्ही त्या आंदोलनामध्ये आमची मुलं पाहतोय, आई म्हणून सुद्धा तुम्ही काय सांगा? या भूमिकेमध्ये मी असं सांगेन की आमची मुलं ही स्वतःच्या कष्टावर शिकलेल्या लढाईत लढत आहेत आणि त्या मुलांना तिथं मार बसतोय, त्यांच्यावर अन्याय होतोय, हे करू नका। आमची मुलं स्वतःच्या स्वाभिमानाने आणि स्वावलंबनावर शिकतायत। त्यांना तसं जी मुलं पैसे घेऊन भरतायत त्यांना तुम्ही पुढे करताय आणि स्वाभिमानाने शिकणाऱ्या पोरांना अन्याय अत्याचार करताय, करू नका। ही एक आई म्हणून मी त्यांना कळकळीने विनंती करते।